त्रैवार्षिक जत्रा अर्थात समा। हा समा सुमारे 500 वर्षापासून तिवरे गावी येथे साजरा करण्याची परंपरा आहे। सकल देवतांचे मानपान म्हणजेच हा समा। या सम्यासाठी किंवा या जत्रेसाठी पूर्वीपासूनच बगाडावर लाट चढवून ती फिरवण्यात येते। ही लाट म्हणजेच 33 हात लांबीची 2 ऐनाच्या झाडांची ओली लाकडे आणि त्याच्या निम्मे एक लाकूड। सर्व समाजातील लोक एकत्र येऊन ही लाट वाद्यांच्या गजरात गावी घेऊन येतात। चला तर आपण या लाटेच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्यासोबत आपल्या लाटेला आपल्या गावी घेऊन जाऊया। नमस्कार मित्रांनो, कळत आत्ताच आपले पुढे गेलेले आहेत। तर आता मागून मी आणि आमचा प्रथमेश म्हणजे आमचा बाबू आम्ही दोघे जण चाललोय आता 2 व्हीलरनी। चला तर तिथला व्हिडिओ आपण कव्हर करूया आणि आपल्या लाटेला आणि आपल्या कळसाना घेऊन तिवऱ्याला जाऊया। व्याघ्रांबरी माते की जय। यंदाच्या त्रैवार्षिक यात्रेची लाट ही मौजे कळकवणे ते मौजे तिवरे सुमारे 12 किलोमीटर इतके हे अंतर अतिशय उत्साहात ग्रामदेवतेच्या जयघोषात ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे पायी पार पडले। आपल्या ग्रामदेवतेचा सोहळा, या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं यासाठी सर्व चाकरमानी या कार्यक्रमासाठी सामील होतात।
जशी लाट पुढे सरकत असते तशी वाटोवाट तिचे स्वागत करण्यासाठी महिला आरती घेऊन उभे असतात. ती लाटेची आरती केली जाते आणि लाटेचे स्वागत केले जाते. जागोजागी खांदेकरांसाठी चहा पाण्याची सोय देखील करण्यात येते. I am Girish. This is Suraj. Avdut. Rahul. हा आमचा छोटा दादा आहे संग्राम. वय वर्ष किती आहे? वय 12 वर्षाचा. बघा सकाळपासून नुसता उन्हातानात फिरतोय का. तर आपल्या देवीची यात्रा आहे, आपल्या देवीची लाट आहे. तर लाट आता फायनली आपल्या सीमेवर आलेली आहे. जसजशी लाट जवळ येते तसा सर्वांचा उत्साह अजून वाढत चाललाय. लाट जसजशी गावाच्या वेशीवर येते, वाद्यांचे आवाज गावच्या वेशीवर पडतात, तसे महिला वर्ग, लहान मुले, अबालवृद्ध हे सर्व देखील लाटेच्या स्वागतासाठी मंदिराच्या जवळ आपल्या जमा होतात. लाटेची आरती करून लाटेचं आपल्या गावामध्ये स्वागत केले जाते.
आपण मंदिरामध्ये आलो आणि पाहिलं शेवटचं मंदिरामध्ये येऊन आपण शेवट केलं, दर्शन घेतलं आणि आता आपण सगळेजण जाणार आपल्या घरी. चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड बाय.